आज आपला जी एसचा पेपर 1 हिस्ट्रीचा पार्ट चालू केला आहे आपण. जी एस जनरल स्टडीज 1मध्ये 250 मार्क्ससाठी त्याच्यामध्ये इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री, जॉग्राफी ऑफ वर्ल्ड अँड सोसायटी विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. आता हे हा पूर्णपणे अभ्यासक्रम सेम यू पी एस सी सारखा आहे, फक्त याच्यामध्ये एक त्यांनी दिलेलं आहे की वेटेज टू महाराष्ट्र. चालतंय की याच्यामध्ये महाराष्ट्र ॲड केलेला आहे त्यांनी, कारण की आता याच्यामध्ये एम पी एस सीचा अभ्यासक्रम असल्यामुळं ऑब्विसली लोकल पण थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला लागणार आहे, त्यामुळे त्यांनी वेटेज टू महाराष्ट्र. बाकी पूर्णपणे त्यांनी जे केलेलं आहे अभ्यासक्रम तो जसाची तसा त्यांनी यू पी एस सीचा अभ्यासक्रम जसं आहे तसं त्यांनी ॲड केलेला आहे. चालतंय. तर याच्यामध्ये आपण पहिलं पाहिलं की इंडियन कल्चर. ओके. तर यूपीएससीचा अभ्यासक्रम जसा आहे तसा कॉपी केलेला आहे, वेटेज टू महाराष्ट्र एवढं ॲड केलेलं आहे त्यांनी. तर याच्यामध्ये पहिला आस्पेक्ट आहे इंडियन कल्चर. इंडियन कल्चरमध्ये त्यांनी काय म्हटलं, इंडियन कल्चर विल कव्हर द सायलेंट आस्पेक्ट ऑफ आर्ट फॉर्म. आता याच्या आर्ट फॉर्ममध्ये मोस्ट ऑफ द त्यांनी याच्यामध्ये डान्सेस असणार. चालतंय. त्यानंतर पेंटिंग्स वगैरे असणार, क्लासिकल डान्स फॉर्म म्हणजे भरतनाट्यम, कथ्थक वगैरे या बाकीच्या गोष्टी याच्यामध्ये ॲड केलेल्या असणार. या लिटरेचरमध्ये त्यांनी इंडियन कल्चरशी रिलेटेड जे लिटरेचर आहे आपलं, जे वैदिक पिरियडपासून आहे समजा, की ज्याच्यामध्ये वेदिक वेद, उपनिषदा, अरण्यके त्या गोष्टी याच्यामध्ये ॲड केल्या. तिथपासून तर नंतर एकदम नंतरच्या काळामध्ये समजा वारकरी संप्रदायाचे पण असतील महाराष्ट्राच्या कॉन्टॅक्टमध्ये, किंवा भक्ती मुवमेंटचे असतील, किंवा वेगवेगळे मौर्य साम्राज्य असेल की ज्याच्याबद्दल ते खूप सारी माहिती देत आहे, अर्थशास्त्र चाणक्यचं, या अशा गोष्टी लिटरेचरमध्ये येणार. त्यानंतर आर्किटेक्चरमध्ये त्यांनी एन्शियंट पिरियड पासूनचे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पासून सुरुवात केली त्यांनी. तर त्यानंतर वेदिक कल्चर त्याच्यामध्ये जर काय असेल तर त्यानंतर आपलं जे मौर्यांच्या काळामध्ये असेल समजा मौर्य गुप्ता पिरियडमध्ये, त्यानंतर नंतरच्या काळामध्ये टेम्पल आर्किटेक्चर खूप प्रॉमिनंट झालंय. टेम्पल आर्किटेक्चर नंतर ज्यावेळेस 1192 नंतर इस्लामिक इन्व्हेजन झालं इंडियामध्ये, तर तिथून मुघल आर्किटेक्चर पण याच्यामध्ये ॲड झालं. तर तिथून तर इथं एन्शियंट टू मॉडर्नमध्ये काय, तर ब्रिटिशांनी जे गोथिक शैली वगैरे ते आलेलं आहे, किंवा पोर्तुगीजांची जी शैली आली भारतामध्ये, तर ती मॉडर्नमध्ये येते इथं मॉडर्नमध्ये. चालतंय. त्यानंतर भक्ती मुवमेंट. आता इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये भक्ती मुवमेंट येतं, आणि हेच भक्ती मुवमेंट म्हणजे महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय, लक्षात घ्या. मग याच्यामध्ये वेटेज टू महाराष्ट्र म्हटलं तर याच्यामध्ये जास्त वेटेज आपण समजा वारकरी संप्रदायाचे जे वाङ्मय असेल की ज्ञानेश्वरांचा आहे भावार्थ दीपिका वगैरे, ज्ञानेश्वरी, तर तिथून तर नामदेवांचा असेल, किंवा मग जनाबाईंचा असेल, बहिणाबाई चौधरी असतील, तर महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये ते पण येतील, आणि भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये शंकराचार्यांपासून नंतर रामानुज वगैरे ते बाकीचे लोक असतील ते याच्यामध्ये येतील. आणि इंडियन ज्या फिलॉसॉफी आहे समजा न्याय, सांख्य वगैरे, मीमांसा, वेदांत वगैरे, ते याच्यामध्ये येईल. आणि यातले जे भक्ती मुवमेंटचे जे सेंट आहे महाराष्ट्रातले, त्यांच्याबद्दल पण बऱ्यापैकी माहिती येईल की यांनी कशा प्रकारे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये म्हटलंय तर महाराष्ट्रामध्ये जो आपण मॉडर्न काळामध्ये एक लिबरल आस्पेक्ट पाहतोय जे महाराष्ट्रीयन लोकांमध्ये, ऍक्च्युली तो वारकरी संप्रदायाने दिलेला आहे. वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये एक असा संप्रदाय होऊन गेलाय की ज्यांनी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे ही भक्ती मुवमेंट महाराष्ट्रामध्ये खूप प्रॉमिनंट ठरते. म्हणजे जर तुम्ही नंतरच्या काळामध्ये आपण पाहणारच आहे की 1757 नंतर जेव्हा ब्रिटिशर आले, तर जास्त करून मॉडर्निझम ऍक्सेप्ट करणारे लोक कोण होते, तर बेंगॉलवाले आणि महाराष्ट्रवाले. बेंगॉलमध्ये पण भक्ती मुवमेंट होती, आणि महाराष्ट्राची वारकरी संप्रदाय हे भक्ती मुवमेंटचं एक्सटेन्शन होतं. झालं. त्यानंतर मॉडर्न हिस्ट्री. आता मॉडर्न हिस्ट्रीमध्ये मॉडर्नच का, तर याच्या आता आपले रायटिंगमध्ये पेपर असल्यामुळं या शब्दांवर खूप भर दिले जातं, लक्षात घ्या. तर मॉडर्न का ते आता आपण लेक्चरला पाहणारच आहे. तर मॉडर्न इंडिया. मग मॉडर्नमध्ये यांनी बऱ्यापैकी काही जणांचं म्हणणं आहे की 1757ला जी प्लासीची लढाई झाली, तर या प्लासीच्या लढाईपासून 1757च्या भारताचं मॉडर्न एज चालू झालं, असे म्हणणारे
इंडियन हिस्टोग्राफर होते आपले यदुनाथ सरकार म्हणून. तर त्यांनी म्हटलंय. तर त्यानंतर काहींचं म्हणणं आहे की बाबा युरोप जेव्हा 1600 पासून यायला सुरुवात झाली तिथूनच ऍक्च्युली भारतामध्ये मॉडर्न एज चालू झालंय, लक्षात घ्या. तर ते मॉडर्नच का, मग ते आपण पुढे पाहणार आहे, चालतंय. तर त्यांनी काय म्हटलंय, मिडल 18th सेंचुरी अंटिल द प्रेझेंट, म्हणजे आतापर्यंतचं. मग याच्यामध्ये आपण पाहणार आहे की फ्रीडम स्ट्रगल येतो, आणि आतापर्यंत म्हटल्यावर पोस्ट इंडिपेंडन्स म्हणजे 1947 नंतर, लक्षात घ्या, चालतंय. त्यानंतर रिऑर्गनायझेशन विद इन कंट्री, म्हणजे भारतामध्ये जे नंतर भाषेच्या आधारावर राज्य डिवाइड झाले, जे की आधी इंग्रजांनी केलेले होते. की बॉम्बे प्रांतामध्ये जास्त करून गुजरात होता वरच्या साईडला, त्यानंतर आपला जो कोकण आणि देशचा प्रदेश होता, म्हणजे सह्याद्रीला खेटून, आणि त्यानंतर बेळगाव आणि धारवाडचा प्रदेश, एवढा बॉम्बे प्रांतामध्ये यायचा. तर ब्रिटिशांचं एक वेगळं अंडरस्टँडिंग होतं, लक्षात घ्या. आणि नंतर भाषेच्या आधारावर जे झालं, तर त्यानंतर आत्ताचा जो महाराष्ट्र आहे तो भाषेच्या आधारावर आहे, लक्षात घ्या. तर ते रिऑर्गनायझेशन नंतरच्या काळातलं ते पण पोस्ट इंडिपेंडन्सच्या याच्यामध्ये येतं. त्यानंतर हिस्ट्री ऑफ वर्ल्ड, आता जगाची हिस्ट्री का गरजेची, लक्षात घ्या. कारण की याला जो मॉडर्नचा कॉन्टेक्स्ट आहे, तर तो मॉडर्नचा कॉन्टेक्स्ट वर्ल्ड हिस्ट्रीमुळे आहे. आणि वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये त्यावेळेस जे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन चालू होतं जगामध्ये, जे काय म्हणता विचारधारा वगैरे त्यांचे प्रवाह चालू होते, तर त्याच्यातून ते मॉडर्न आलेलं. आणि त्याच्यासाठी मोस्ट ऑफ द ही गोष्ट पण कारणीभूत ठरली आहे, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. कारण की याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी हळूहळू एक मोठ्या प्रमाणावर माल तयार व्हायला सुरुवात झाली होती. मॅन्युफॅक्चरिंग खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं होतं, त्यामुळे त्यांना एका बाजारपेठेची गरज होती. त्यामुळे त्यांनी भारताला एक इम्पेरियल स्टेटमध्ये बदललं, म्हणजे आता ती त्यांची कॉलनी झाली. मग ते कॉलनायझेशन ह्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमुळे झालं. त्यानंतर वर्ल्ड वॉर, जगामध्ये खूप साऱ्या हालचाली चालू होतात, त्याचा पण भारतावर प्रभाव पडला. ते कसं आपण हळूहळू पुढे पाहणार आहे, चालतंय. रिड्रॉल ऑफ नॅशनल बाउंड्रीज, आता वर्ल्ड कॉन्टेक्स्टमध्ये असं म्हणतात की नेपोलियन बोनापार्ट हा एकमेव माणूस असा होता की ज्यांनी युरोपच्या पूर्ण सीमाच बदलल्या, लक्षात घ्या. तर त्याच्यामुळं असं म्हणतात की छोटे राज्य होते प्रशियाचे, आणि त्यातून जर्मनी तयार झाला. त्यांचं एकीकरण करण्याचं काम नंतर बिस्मार्कने केलं, त्यांचा जो चान्सलर होता. तर हे रिड्रॉल ऑफ नॅशनल बाउंड्रीज वगैरे ते त्याच्यामध्ये येतं. त्यानंतर कॉलनायझेशन म्हणजे कोणाला तरी तुमची कॉलनी बनवून घेणं, जे की आपण इथे पाहिलं की मोठ्या प्रमाणावर मॅन्युफॅक्चरिंग झालंय. तर ते आता मॅन्युफॅक्चरिंग कुठं डम्प करायची, तर त्यासाठी एक मोठा प्रदेश पाहिजे. तर त्यांनी इंडियाला चूज केलं ब्रिटिशांनी, आणि हे कॉलनायझेशन थ्रू त्यांनी त्यांचं जे मॅन्युफॅक्चर्ड गुड होतं ते भारतामध्ये विकायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचं डिकॉलनायझेशन कसं झालं, की नंतरच्या काळात त्यांना स्वातंत्र्य कसे भेटले, का भेटले, त्याला वर्ल्ड वॉरचा पण कॉन्टेक्स्ट होता. वर्ल्ड वॉरमध्ये खूप सारे वर्ल्ड वॉर सेकंड त्यांनी काय म्हटलंय की बाबा हे डेमोक्रेसीसाठीचं वॉर आहे म्हणे, चालतंय, की लोकशाहीसाठी लढलेलं युद्ध आहे. पण ऍक्च्युली जर तुम्ही पाहिलं तर युरोपियन पॉवरच्या खूप साऱ्या कॉलनीज इकडं आशिया आणि आफ्रिकामध्ये होत्या. म्हणजे एक कॉन्ट्राडिक्शन तयार झालं, आणि हे कॉन्ट्राडिक्शन होऊ नये. आणि गांधीजी वगैरे भारतातले जे फ्रीडम स्ट्रगलवाले लोक होते त्यांनी पण सांगितलं की बाबा जर हे डेमोक्रेसीसाठीचं वॉर आहे तर आमच्याकडे कुठे डेमोक्रेसी, आमच्याकडे तर तुम्ही कॉलनायझेशन केलंय, चालतंय. मग त्यामुळं फ्रँकलिन डिलानो रुझवेल्ट, जो अमेरिकेचा वन ऑफ द ग्रेटेस्ट त्याला प्रेसिडेंट म्हणतात, तर त्यांनी मग काय सांगितलं की बाबा तुम्ही आता यांना कॉलनीजला हळूहळू तुम्ही स्वातंत्र्य द्यायला सुरुवात करा. तर ते झालं डिकॉलनायझेशन. त्यानंतर पॉलिटिकल फिलॉसॉफी, आणि या सगळ्या गोष्टींवर एक पॉलिटिकल फिलॉसॉफी डॉमिनंट होता. तर त्या पॉलिटिकल फिलॉसॉफी कोणता होता, तर कम्युनिझम. तर कम्युनिझम काय वगैरे ते आपण पुढे लेक्चरमध्ये पाहणार आहे. फक्त इथं समजा चायना वगैरे क्युबा या कंट्रीज कोणत्या आहे, तर कम्युनिस्ट आहे, लक्षात घ्या. त्यानंतर कॅपिटलिस्ट, सध्या पूर्ण जग कॅपिटलिझमच्या बाजूने झुकलेलं आहे, कळतंय की. त्यानंतर सोशलिझम म्हणजे काय, जास्तीत जास्त लोकांना लोकांचं हित आधी ठेवायचं, ज्याच्यामध्ये वेलफेअर स्टेट नावाची कन्सेप्ट येते, लक्षात घ्या, वेलफेअर स्टेट, चालतंय, की लोकांसाठी असणारं राज्य. तर ते सोशलिझम वगैरे त्याच्यामध्ये येतं. त्यानंतर देअर फॉर्म आणि इफेक्ट ऑन सोसायटी, आता यांची इफेक्ट सोसायटीवर काय झालं ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचंय. आता इथून सोशलॉजीचा पॉईंट चालू होतं, लक्षात घ्या. हे सगळं आपण पाहिलं, हे हिस्ट्रीचा पॉईंट होता, चालतंय. आता इथून सोशलिझमचा सगळा पॉईंट चालू होतोय.
सोशलॉजी याच्यामध्ये इंडियन सोसायटीवर आता इफेक्ट कोणते पडलेले आहे. समजा आता आपण पाहतो इंस्टाग्राम वगैरे, मग याच्यात ते प्रश्न कशा प्रकारे विचारू शकताय की मॉडर्न डेजची जी टेक्नॉलॉजी, तर त्याचा फॅमिली सिस्टमवर काय परिणाम झालेला आहे, किंवा ग्लोबलायझेशन वगैरे या गोष्टी त्यांचा आपल्या फॅमिली सिस्टमवर काय परिणाम झालेला आहे, इंडियन सोसायटी कशा प्रकारे वर्क करायला लागली, आधी कशा प्रकारे होती, लक्षात घ्या. तर पूर्ण सोसायटीशी रिलेटेड ज्या गोष्टी असतील त्या याच्यामध्ये येणार. आणि डायव्हर्सिटी ऑफ इंडिया, इंडियन सोसायटी एकदम डायव्हर्स आहे, लक्षात घ्या. तर त्याच्यामध्ये कोणाला कशा प्रकारचं स्थान आहे, परत डायव्हर्सिटी कशा प्रकारे चांगली आहे, मग या गोष्टी याच्यामध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेल्या आहे. त्याचे परिणाम काय सोसायटीवरचे, या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. त्यानंतर रोल ऑफ वुमन्स आणि वुमन्स ऑर्गनायझेशन. आता हे सोसायटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये, सोशलॉजीच्या कॉन्टेक्स्टमध्ये आता वुमन्सचे बदलते रोल कसे आहे, लक्षात घ्या. वुमन्सशी रिलेटेड ज्या ऑर्गनायझेशन होत्या, ज्या पंडिता रमाबाई वगैरे त्यांच्यापासून चालू झालेल्या, लक्षात घ्या. तर तिथून तर आतापर्यंतच्या आता कोणत्या वुमन्सच्या ऑर्गनायझेशन आहे त्या याच्यामध्ये येतील. परत पॉप्युलेशन कशा प्रकारे वर्क करतं, लक्षात घ्या, सोसायटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये. तर त्याच्याशी रिलेटेड काही इश्यूज येतील. त्यानंतर असोसिएटेड इश्यू, तेच सोसायटीची आपल्या पॉप्युलेशनशी रिलेटेड. त्यानंतर पॉवर्टीची कन्सेप्ट इंडियामध्ये कशी आहे ॲज कम्पेअर टू बाकीच्या यांच्याशी. त्यानंतर ते रिलेटिव्ह आहे की ॲब्सोल्यूट आहे, लक्षात घ्या. ते इकॉनॉमीचा पार्ट आहे, पण ते इथं त्याचे परिणाम सोसायटीवरचे कशा प्रकारे त्याच्यासाठी काम केलेलं आहे, कोणत्या योजना आणलेल्या आहे, या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्यानंतर डेव्हलपमेंटशी रिलेटेड इश्यूज कोणते भारतामध्ये, तर ते याच्यामध्ये येणार, लक्षात घ्या. त्यानंतर अर्बनायझेशन, जे शहरीकरण वाढत चाललंय, लक्षात घ्या की आधी खूप कमी 10-1% शहरीकरण होतं, ते आता महाराष्ट्राचं 45% गेलंय, लक्षात घ्या. चालतंय की एवढ्या मोठ्या प्रमाणावर आता म्हणजे 50% पॉप्युलेशन काय झाली आता, तर शहरी झाली. तर याचे शहरावर कसे परिणाम झाले, समजा आता ह्या वर्षी बऱ्यापैकी आता दुष्काळाची स्थिती आहे, 5 दिवसांनी पाणी येतंय. तर अर्बनायझेशन जर अनलिमिटेड झालं तर रिसोर्सेस मॅनेजमेंटमध्ये त्याचा कसा परिणाम होतो, चालतंय. तर हे अर्बनायझेशनचे इफेक्ट वगैरे या गोष्टी, देअर प्रॉब्लेम्स आणि देअर रेमिडीज, त्याच्यावर उपाययोजना काय, तर या गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहणार आहे, चालतंय. त्यानंतर इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन म्हणजे याच्यामध्ये खूप साऱ्या नॅशनल बाउंड्रीज होत्या, त्या ओपन केल्या. मग याच्या थ्रू जे आयडियाज होत्या, तर बाहेरून आयडियाचा इनफ्लो झाला, आउटफ्लो पण झाला, भारतातून काही आयडियाज असतील वगैरे वगैरे. तर या गोष्टी अर्बनायझेशनचा त्याचा, मग आता पूर्ण जग ग्लोबलाइज आहे, लक्षात घ्या. आपण मोबाईलने बाकीच्या जगाशी बऱ्यापैकी जुडलेलं आहोत, चालतंय. तर याचे इंडियन सोसायटीवर काय परिणाम झाले, लक्षात घ्या. समजा भारत जर क्लोज असतं, म्हणजे क्लोज इकॉनॉमी असतं भारत, तर काय झालं असतं, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप वगैरे, फेसबुक या गोष्टी आल्या नसत्या आणि त्याचा खूप सारा वाईट परिणाम झाला नसता. पण त्याचे काही पॉझिटिव्ह परिणाम पण झालेले ग्लोबलायझेशनचे, तर ते याच्यामध्ये मांडायचे आपल्याला. निगेटिव्ह समजा आपण म्हणू शकतोय की बाबा इंस्टाग्राम वगैरे त्याच्यामुळे आता आपले जे लहान मुलं होते, तर ते खूप सारे आता या गोष्टीसाठी एक्सपोज झालेले, लक्षात घ्या. त्यांना खूप लवकर त्या गोष्टींचं काय म्हणतात ऍक्सेस मिळायला सुरुवात झाली. तर त्याचे निगेटिव्ह परिणाम पण आहे, लक्षात घ्या. पण त्याचे पॉझिटिव्ह पण परिणाम काय, तर ते पण त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे. म्हणजे ग्लोबलायझेशनमुळे जे परिणाम झाले, मग ते पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असतील इंडियन सोसायटीवर, ते याच्यामध्ये सोशलॉजीमध्ये येणार, चालतंय. त्यानंतर सायलेंट फीचर्स ऑफ वर्ल्ड फिजिकल जॉग्राफी, सोशल एम्पॉवरमेंट. आता ग्लोबलायझेशनमुळे काही गोष्टी अशा पण झाल्या की समजा जे असा प्रवाह जो समाजामध्ये खूप कमी सामावला गेला होता, आता ते हळूहळू काय व्हायला लागले, तर ते प्रवाहात यायला सुरुवात झाली. मग त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट असतील, शेड्यूल ट्राईब्स असतील, ओबीसीच्या काही जाती असतील समजा याच्यामध्ये, परत स्त्रियांना पण मोठ्या प्रमाणामध्ये सामावून घेतलेलं आहे याच्यामध्ये. तर मग हे जे एम्पॉवरमेंट झालंय खूप साऱ्या समाजातल्या गटांचं, तर ते याच्यामध्ये हे सोशल एम्पॉवरमेंट त्याच्यामध्ये डिस्कस करायचं आहे आपल्याला. त्यानंतर कम्युनॅलिझम म्हणजे जे सांप्रदायिकतावाद आहे, धर्माच्या किंवा जातीच्या आधारावर जो भेदभाव होतो, तर ते कम्युनॅलिझम याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचंय. यामुळे समाजावर काय परिणाम होत आहे,
समाज कशा प्रकारे डिवाइड होत चाललाय, तर हे याच्यामध्ये येईल. त्यानंतर रिजनलिझम, तर आता प्रत्येक रिजनचा एक स्वतःचा पण एक राष्ट्रवाद तयार व्हायला सुरुवात झाली. समजा आता जे साऊथ इंडिया आहे आपलं, तर हे साऊथ इंडिया मधले खूप सारे लोक आहे की ते म्हणताय की आमचं कल्चर इंटॅक्ट राहावं. लक्षात घ्या की आमच्यामध्ये तुम्ही हिंदीची जबरदस्ती करू नका, हिंदी लँग्वेजची. आम्हाला आमच्या लँग्वेज, आमचं कल्चर आम्हाला टिकवून ठेवायचंय. मग हे काय झालं, रिजनलिझम झाला की प्रादेशिकतावाद. तो प्रदेश स्वतःच्या आकांक्षांबद्दल बोलतोय, स्वतःचे त्यांचे काही एम्स आहे, गोल्स आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे त्याबद्दल बोलतोय. मग ते रिजनलिझम मध्ये येतं. लक्षात घ्या महाराष्ट्रात पण रिजनलिझम कसा, कोकणचं एक वेगळं कल्चर आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, त्यानंतर विदर्भ, मराठवाडा. मग हे झालं रिजनलिझम आणि त्याचे कशा प्रकारे परिणाम होत आहे इंडियन सोसायटीवर, तर ते याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर सेक्युलरिझम की निरपेक्षतावाद, की धर्म वगैरे ते न मानता आपण एक माणूस म्हणून आहे वगैरे, तर पूर्ण भारत एक सोसायटी वगैरे. तर हा धर्मनिरपेक्षतावाद याच्यामध्ये सेक्युलरिझम मध्ये येतो. लक्षात घ्या, चालतंय. त्यानंतर इथून जॉग्राफी चालू होते. आता जॉग्राफीमध्ये त्यांनी काय म्हटलंय, वर्ल्ड फिजिकल जॉग्राफी. आता वर्ल्ड फिजिकल जॉग्राफी म्हणण्याचं कारण काय, की जगात कुठे जा समजा, तर खडकाचे कोणकोणते प्रकार आहे, समजा रॉक्स, हे खडकांचे जे प्रकार आहे तर ते पूर्ण जगामध्ये ठराविक प्रकार आहे. मग ते इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये कोणकोणते खडक लागू पडतात, म्हणजे आपण जर पाहिलं तर हा जो इंडियन पेनिन्सुला आहे याला डेक्कन ट्रॅप म्हणतात. समजा हा डेक्कन ट्रॅप मोस्ट ऑफ द कशाचा बनलेला आहे, तर अग्निज खडकाचा बनलेला आहे. अग्निज, तर हे अग्निज खडकाचा बनलेला आहे. मग वर्ल्डच्या कॉन्टेक्स्टमध्ये, वर्ल्डच्या फिजिकल जॉग्राफीच्या कॉन्टेक्स्टमध्ये मग अग्निज खडक काय असतो, त्याशी रिलेटेड त्याचे उपखडक कोणते असतात, या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायच्या आहे वर्ल्डच्या फिजिकल. त्यामुळे त्यांनी जरी महाराष्ट्राचा अभ्यासक्रम असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी वर्ल्ड फिजिकल जॉग्राफी ऍड केलाय, कारण की ऑब्वियस आहे जगामध्ये कुठे जा खडकांचे ठरलेले प्रकार आहे. चालतंय. त्यानंतर सॉइल असेल, सॉइलचे पण ठरलेले प्रकार आहे आणि महाराष्ट्रात कोणकोणते लक्षात घ्या. आणि ठराविक सॉइलमध्ये ठराविक न्यूट्रिएंट्स आढळतात वगैरे, ठराविक रॉकमध्ये काय म्हणतात ठराविक प्रकारचे खनिज आढळतात, मिनरल्स. त्यामुळे आपल्याला वर्ल्ड जॉग्राफी महत्वाची, लक्षात घ्या. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस, जे महत्वाचे नॅचरल रिसोर्सेस आहे ते अक्रॉस द वर्ल्ड, बरोबर, साऊथ एशिया, इंडियन सब कॉन्टिनेंटमध्ये, बरोबर. आणि फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द लोकेशन ऑफ प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी सेक्टर इंडस्ट्री इन व्हेरियस पार्ट ऑफ द वर्ल्ड आणि इन्क्लुडिंग इंडिया. आता की नॅचरल रिसोर्सेस, आता समजा आपण एक गोष्ट पाहू की भारतामध्ये इलेक्ट्रॉनिकल व्हेकल आणायचं काम चाललेलं आहे. तर ते इलेक्ट्रॉनिक व्हेकल, ईव्ही म्हणता आपण, या ईव्ही साठी लिथियम नावाचं मिनरल्स पाहिजे असतं आणि ते मिनरल्स जास्त करून चायना आणि साऊथ ईस्ट एशियामध्ये, लक्षात घ्या, भारतामध्ये आता सापडायला सुरुवात झाली. तर त्यामुळे हे लिथियम आपल्याला पाहिजे. त्यानंतर जे रिअर अर्थ मेटल आहे, तर रिअर अर्थ मेटल मोस्ट ऑफ द चायना आणि त्या रिजनमध्ये सापडतं, लक्षात घ्या. त्यामुळे चायनाची मोनोपॉली कोणतेही इलेक्ट्रॉनिक्सचे कोणतेही पार्ट असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, कम्प्युटरसाठी असेल किंवा आयफोनसाठी असतील, तर ते चायनामध्येच त्याचे मॅन्युफॅक्चरिंग हब काय, तर त्या नॅचरल रिसोर्सेसमुळे, की जे रिअर अर्थ मेटल म्हणतात त्यांना. आणि ह्या रिअर अर्थ मेटलमुळे मोस्ट ऑफ द इंडस्ट्री या चायना वगैरे त्या रिजनमध्ये, मग हे नॅचरल रिसोर्सेस आहे. तर आता भारताने पण सेमी कंडक्टरसाठी खूप सारे टायअप केलेले तैवान वगैरे त्या देशांबरोबर, लक्षात घ्या. तर ते कशामुळे केले, की आता याची मॅन्युफॅक्चरिंग भारतामध्ये करायची. आणि हे रिअर अर्थ मेटल आता इंडियन ओशन मध्ये पण काही प्रमाणात सापडलेले. मग ते कशा प्रकारे एक्स्ट्रॅक्ट करता येतील त्याच्यासाठी आपल्याला तैवान, जपान यासारख्या देशांनी मदत केली. चालतंय. मग आता तर त्याच्याशी रिलेटेड साऊथ एशिया, म्हणजे आपला जो भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका वगैरे हे साऊथ एशिया येतं. चालतंय. साऊथ ईस्ट एशिया ते मलेशिया वगैरे तिकडचे रिजन येतात. त्यानंतर अशा कोणकोणत्या गोष्टी जबाबदार आहे
प्रायमरी सेक्टरच्या लोकेशनसाठी, सेकंडरी सेक्टरच्या, टर्शरी सेक्टरच्या. चालतंय की आता समजा महाराष्ट्रामध्ये काळी मृदा जास्त आहे, लक्षात घ्या. तर ती काळी मृदा कशामुळे आहे, तर अग्निज खडकामुळे आहे, लक्षात घ्या. चालतंय. आणि ती कशासाठी चांगली आहे, ऊसासाठी पण चांगली आहे, त्यानंतर आपल्या कापसासाठी चांगली आहे, लक्षात घ्या. मग त्यामुळे प्रायमरी सेक्टर त्याच ठिकाणी असण्याचे कारण काय, मग ते नॅचरल पण असतील किंवा मग आर्टिफिशियल पण असतील, माणसाने क्रिएट केलेले. चालतंय. त्यानंतर याशी रिलेटेड म्हणजे शेतीशी रिलेटेड जे उद्योगधंदे आहे तर ते सेकंडरीमध्ये येतात. आणि या दोघांशी रिलेटेड जे सर्व्हिस सेक्टर येतं ते म्हणजे टर्शरी सेक्टर येतं. मग ते त्या ठिकाणीच काय, लक्षात घ्या. कळतंय. मग ते आता समजा टर्शरी सेक्टर, सेवा सेक्टर वगैरे त्या गोष्टी येतील त्याच्यामध्ये, तर ते त्या ठिकाणीच काय, इन्क्लुडिंग इंडिया, जगामध्ये पण आणि इंडियामध्ये पण. ते का आणि कोणत्या ठिकाणी, याशी रिलेटेड जे जॉग्राफी आहे याला मोस्ट ऑफ द ह्युमन जॉग्राफी म्हणतात, लक्षात घ्या. ह्युमन जॉग्राफी. वरचं जे आपण पाहिलं हे झालं फिजिकल जॉग्राफी. चालतंय. हे ह्युमन जॉग्राफीचा कंपोनंट आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट जॉग्राफिकल फेनॉमेना सच ॲज अर्थक्विक, सुनामी, वोल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज, त्यानंतर सायक्लॉन, ह्या गोष्टी ठराविक रिजनमध्येच का घडतात. आता अरबी समुद्र त्या मानाने खूप स्टेबल आहे असं म्हणतात, कारण की तिथे हे सायक्लॉन वगैरे या ऍक्टिव्हिटीज नाही, सुनामीच्या ऍक्टिव्हिटीज नाही. त्याच्या अपोजिट जर तुम्ही बंगालच्या उपसागरात म्हणजे थोडं खाली गेले तर त्या रिजनमध्ये आपण मागच्या वेळेस पाहिलेलं की इंडोनेशियाच्या सुमात्रा आयलंड पाशी सुनामी आलेला, म्हणजे तिथं भूकंपाचे धक्के बसलेले समुद्रामध्ये. आणि 2004ला खूप मोठा सुनामी आलेला, त्यामुळं आपल्या चेन्नईच्या किनाऱ्यावर पण खूप सारे लोक मेलेले, लक्षात घ्या. तर त्यामुळं ते जगाच्या त्या ठिकाणीच का होता. चालतंय. आता हिमालय हा मोस्ट अनस्टेबल रिजन आहे, जगातल्या मोस्ट अनस्टेबल रिजन पैकी एक म्हणजे हिमालय येतो. मग तिथं अर्थक्विक सारखे येतात. त्याच्या अपोजिट आपला हा जो साऊथ इंडिया आहे, लक्षात घ्या, हा मोस्ट स्टेबल पार्ट म्हणतात. चालतंय. मग ते या गोष्टी त्याच्यामध्ये येणार, वोल्कॅनिक ऍक्टिव्हिटी, सायक्लॉन वगैरे, हे जॉग्राफिकल फीचर्स आणि त्याचे लोकेशन. त्यानंतर चेंजेस इन क्रिटिकल जॉग्राफिकल फीचर्स, याच्यामध्ये वॉटर बॉडीज असतील किंवा आईस कॅप असतील. आता जे पृथ्वीचे दोन नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे, लक्षात घ्या, आर्टिक आणि अंटार्क्टिका. तर याच्यानंतर सर्वात जास्त जर पाण्याचे रिसोर्सेस असतील तर ते हिमालयामध्ये, लक्षात घ्या. चालतंय. मग आता हे असं काही लोकांचं असं पण अजम्पशन आहे की बाबा पुढचं जे वर्ल्ड वॉर होईल तर ते पाण्यामुळे होईल, लक्षात घ्या. तर पाण्यामुळे होण्याची शक्यता आहे का, तर आहे. कारण की चायनामध्ये खूप कमी पाणी, लक्षात घ्या. पण चायनाने काय केलेलं आहे, समजा आता ही ब्रह्मपुत्रा अशी भारतामध्ये येते अशी वळून, तर ती मोस्ट ऑफ द 2/3 ब्रह्मपुत्रा चायनामध्ये येते, लक्षात घ्या. पण ऍक्च्युली ते फक्त 2/3 लँड त्यांची फक्त आणि फक्त 20% पाणी जनरेट करते. चालतंय. आईस कॅप असल्या तरी पण, कारण की मोस्ट ऑफ द आईस कॅप वितळल्यावर, जे ग्लेशियर आहे ते वितळले तर मोस्ट ऑफ द पाणी इंडियाच्या मार्गे येतं. कोणतं, गंगा वगैरे या नद्यांद्वारे, लक्षात घ्या. चालतंय. तर त्यामुळं चायनाने तिकडून ब्लॉक करायचा प्रयत्न केला. आता इथं त्यांनी एक हे बांधलेलं आहे, डॅम बांधलेला आहे, लक्षात घ्या. पण प्रॉब्लेम असा आहे की मोस्ट ऑफ द पाऊस हा अरुणाचलच्या रिजनमध्ये होतो. अरुणाचल प्रदेशच्या रिजनमध्ये खूप सारा पाऊस येतो आणि त्या पावसातून उरलेलं ब्रह्मपुत्रेचं पाणी जनरेट होतंय. त्यामुळं आता ते हे 20% जे पाणी आहे, या 20% पाण्याबरोबर जर अरुणाचल प्रदेशवर क्लेम केला तर भारताचं खूप सारं पाणी बंद करता येईल. त्यामुळं ते त्यांच्या नकाशामध्ये कधी पण अरुणाचल प्रदेशवर क्लेम करतात. मग ह्या गोष्टी अशाच का, तर हे त्याच्यामध्ये वॉटर बॉडीज, आईस कॅप वगैरे या. मग आता जे ते प्रत्येक वेळेस काय करतात की अरुणाचल प्रदेशवर क्लेम करतात, लक्षात घ्या. तर ते क्लेम करण्याचं कारण मोस्ट ऑफ द पाण्याशी रिलेटेड आहे. कारण की जो इकडचा चायनाचा जो रिजन आहे, तिबेटच्या खालचा म्हणजे म्यानमारच्या वरचा रिजन झाला, युनान वगैरे तो प्रांत, तर तिथं पाण्याची कमी पडते, लक्षात घ्या. मग ते पाणी इकडून ज्या नद्या वाहत येत आहे, लक्षात घ्या, त्यांनी इथून कॅनॉल काढलेला आहे असा या डॅमपासनं, आणि तिकडं पाणी काढलेलं आहे युनान प्रांतामध्ये. मग जॉग्राफी अशा प्रकारे वर्क करते. तर ते त्याचे परिणाम वगैरे. नंतर फ्लोरा आणि फौना हे थोडाफार एन्व्हायरमेंटचा पार्ट येतो, लक्षात घ्या.
आणि द इफेक्ट ऑफ सच चेंजेस, म्हणजे जे बाकीचे जे चेंजेस आहे जॉग्राफीशी रिलेटेड, त्याचा यांच्यावर काय परिणाम होईल ते याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. मग अशा प्रकारे जो पहिला पेपर आहे GS1, तर हा GS1 आहे, याच्यामध्ये आर्ट आणि कल्चरचा पार्ट येतो. थांबवा इथं.